गर्मी माना समोरून आहे ना ऍक्च्युली
उदय सामंत म्हणा उदय सामंत म्हणा उद्या आले उद्या जायचे शेअर जो आहे ना ही मंत्रिमंडळाप्रमाणे दिलेला आहे त्या शेअरमध्ये उत्पादन करून घेईल बरोबर ना आपण तो शेअर जो काढतोय आता हे मंत्रिमंडळ समितीतून तो शेअर जाणार तो राज्यपाल राहून जाणार मान्य केलं समोर सगळं करतो सगळ्याला आवाज येतो बरे शांत बसा आता आवाज करू नका तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब आणखी कोणी आलेले राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीने मनपूर्वक कौतुक करतो स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात फुटल्यासारखं होत आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितका तुमच्यापर्यंत आवाज येईल आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारने निर्णय केलाय मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आधी ऐका ना मराठी आधीच वापरलं दिलं आपण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजे साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं पण सगळे हा म्हणले ढकलीले चाबरे ते अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटण राहत्यात गेल्यावर म्हणले चुकलं मग तेव्हा झोपला होता त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल
तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटेडची तात्काळ अंमलबजावणी करत. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं, हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना, जे झाल्यावर ते शब्द बदलतील ना, करण्यात येईल ना तिथं लगेच. हो, ते घेऊन तर तुमच्या मध्ये उठतो काही विषय, ते तुमच्या मध्ये उठतो काही, मी उठत नाही, मी झालं ज्याला का नाही पण उठतो. म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो. सातारा संस्थांचं गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं एक अभ्यास नंतर का नाही म्हणल्याने थोपडच आहे. सातारा गॅझेटियर पुणे औंध गॅझेटियर वरील नियमाच्या आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं नाही त्यांना, का जलद गतीने? त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोडं किचकट कायदेशीर त्रुटी आहे. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते. आता बरोबर ना, अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही, फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला, पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत, साक्षीदार त्यांना धरलेले म्हणलं तुम्ही करून देता का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. ते म्हणले मी करून देतो मी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना, राजे बरोबर आहे. मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले नाही, ते लोक सांगा नाही, मग खबर आणते लोक जमलं नाही. आता हे 2 विषय अंमलबजावणी झाली. आली काय राहिला आता जरा डोकं लावायचं शिका ना, येतो ना तिथं बी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो, थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे. काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती ऑगस्ट संपला, ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलं. म्हणजे JR काढला. JR म्हणून कसं आहे त्याला, JR आहे. JR लेखी फिके नाही, ते लेखीला काही किंमत नसते. आणि आपण ओरिजिनल त्यात मंत्र्याचे हे
वर्ग असं आहे मग रिकॉर्ड करत नाही का प्रभू पाहून हो ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणून सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं लगेच जाहीर करतो राज्यपालाच्या सहीनं राज्य मंत्रिमंडळ सहीनं याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही मी आता मध्ये गोडीनं ऐकून घेत नाही आता फक्त बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला त्यांच्या बोलण्यात तथ्य स्वच्छता आहे हे पटलं त्यांनी या महिन्याखेरीज पुऱ्या काढून घेतो म्हणले कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे हे कोर्टात खटले सुरू घेणे पटापटा मागे घेणे यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय हे काय आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्याकडून तरी शब्द थोडी इथं बदल करावा लागत विखे दादा हा मला डोकं चाला ना क्वेश्चन गाळ झाला ना तुम्ही लय गाळ केलं मला डेअरी उतरली डेअरीच नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात द्यावे असं आपण मागणी केली होती त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून त्याचं का असल्यासारखं केलं ते काय सोपं त्यांच्याकडे हे वरचं लपडलं डेंजर होत खालचं नव्हतं आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे आमचं म्हणणं थोडं इथं बदल केलं तर बरं होईल यावेळी वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब ती इष्टेचं ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असं पोर असते किती 50 आणि त्या लेकराचं बाप गेला आईचं पंपाळाचं कुंकू पुसलं सासरी सांभाळायचे कोणी आधार देत नाही कुटुंब उघडत पडत कसं कामाव मला वाटतं ते केलं तर बरं राहील नसतं हे भरण्यात या लवकर हा MIDC त्या शासकीय अधिकारी हा महावितरण मध्ये करा परत तुम्ही MIDC चांगलंय उदय सामंत साहेब हातात करा उदय साहेब साहेब काय तुम्हाला तरी काय सोयी करा नाही हा त्याला सोपं आहे तिथं बिचारे गोरगरीब MIDC जवळ माऊलीला राजासाहेब नाही जातात इष्टीमध्ये तिथे कंपाला कुठून असतं लोकांच्या नजरा विचित्र असतं नवरा गेलेला तिला कसं कसं इष्टीने घरी जायचं आम्ही हा खूप छोटी लय अवघड ते MIDC केलं वा वा तुमचं खरंच कौतुक 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं 58 लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना कळलं तरी नोंद निघाली का नाही लोकांना मिळत लागणार 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या नोंद तुम्ही द्या बरं का प्रमाणपत्र व्हॅलिडिटी आतापर्यंत 8 तारीख किती कागद थोडा खाली बरोबर तुम्ही आता इथून गेले नाही का आदेश काढा कागद थोडा खाली आतापर्यंत व्हॅलिडीटीला वर्ष झाले लोक वोटिंग करतात 25,000 रुपये दिले ते 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतात याचा अर्थ खोटी आहे का नाही ते दाटून म्हणतो तांत्रिक अडचण तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या व्हॅलिडिटीच्या गेल्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास होतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता सुस्त समितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक कॉन्स्टिट्युशन पॉवर दिले न्यायिक अधिकार दिले नाही तरी आम्ही आता ते स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊ
आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो प्रत्येक जिल्ह्याच्या की तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन त्या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावे, म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही, अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केलेलं आहे. आमचं तडतडीनं म्हणणं आहे, एक पोरग गरीबाचं MBBS ला राज्यासाठी लागलं, 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकलंय, त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला, नंबर लागला, बाप काही आई होती, रडत रडत अंतरवालीला आले. त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा प्रत्येकवाल्यांचा नंबर व्हॅलिडिटी द्यायना, 18,000 रुपये जर दिले तर लगेच देतो, तुझं वावर घर पण नाही काय, कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग, अडचण नाही म्हणजे फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्यच वाटवलं जातं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आतापर्यंत म्हणतो मी, आतापर्यंत ज्या व्हॅलिडिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने. यापूर्वी जिल्हा स्तरामध्ये जात पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सकाळी 29 जिल्ह्यामध्ये ऍडिशनल कलेक्टरांच्या वेळापत्रकाचा आदेश करून टाकले, पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे. त्यामुळे आता त्याला गती, आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धती सूचना देण्यात येत असं होतं. आता पूर्वी तसं नव्हतं, काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं, आता ती कार्यवाही झाली. याच्या बरोबर वंशज समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या, त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी, आत्ता का? हा आत्ता दिली असं, कारण ते लय हाल होते. ते वंशज समिती चांगलं आहे तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समिती ऑफिशियल वंशज समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला काय नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हा ती सुरू ठेवा. काय होतं? हा. आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे बोलतात. होऊन गेली गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येते, हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आले. त्याच्यासाठी मोडी लिपी फारशी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी शासनाकडे, ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले. जे मोडी लिपी किंवा जे उर्दू लिपी जे आहे की जाणारे लोक आपण द्या, आपण त्यांना मानधन शासन देत तर आपण घेऊ करतो मानधनावर, म्हणजे मग कार्यवाही करता येईल. आपण किंवा आमची जबाबदारी मानधन द्यायला. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. फेसबुककडे तुम्हाला काय सांगावं देशातून त्यासाठी पैशाचं काय करायचं. आमच्याकडे धाराशिव असा आहे वकील रिकापुरे नाव आहे, त्याने 100 मोडी लिपी तयार केले. आपण कडे खर्च पैसे देत होते, सापडे म्हणता बदलून तुमच्या पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्याच्या जिल्ह्यात जाय नोंदी शोधेल, एवढाच अधिकार द्या, पैसे नको. पैसे फेसबुक कडे आमचं तुम्हाला काय आमचं वावर तुम्हाला काय करायचं नाही सांगायचं तुम्हाला. फक्त मोडी लिपी घेणं अधिकार द्या. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो होतो मराठा आणि कुणबी एक हे होते काळा 58 लाख नोंदीचा आधार. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे तयार काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे. पण काय घेतायचं पुढं तर जायचं.
काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही 3 महिना पण जी आर काढा मराठा आणि कुणबी एक येतं. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेब आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतो मला वाटतं विखे साहेब. ते म्हणले 2 महिने म्हणा जरा 2 महिने म्हणा तर परत 2 महिने जाऊ द्या. काय करता आता या खानदार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लोक बांधटाकीत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण शिंदे समितीने विखे साहेबात नाव सांगितलं आपल्याला 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे देऊ. राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायला छाननी हा हरकती आलेले आहेत ना त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले 8 लाख हरकत आले. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो मी आहे तर तुम्हाला डलत नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना माणसानं मराठीने छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चालत थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदाच जर खाल्ला तर नळ्यात घुटण्याचे दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही कापून तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही कापून तर माघारी आले. बिगर कापल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चलू हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्याचा GR काढून. विखे साहेब GR काढायला ना सगळ्याचा समाज साहेब सगळ्याचा GR काढायला. आता लगेच आपण हा मागत म्हणले ते लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो जातो. हा माझ्या म्हणण्यानं स्वप्न तुम्ही आम्ही हा म्हणतो ना थोडं वाचते नाही. घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला. घंटाभर पटापट असतो इतकं सोपं आहे. मग आपण फेसकडे 5 दिवस पुसलं बसू. तुम्ही आमच्या असून आमच्या हलकर करावं इतकं पटापट होतं म्हणलं तुम्हाला 5 दिवस पुसून मग तुम्हाला काय सांगू आता मुताला लागलं का व्हायला लागली मुताला मी एकटा सापडवा तुम्हाला सगळ्याला. मी जगन्नाथ पाटलांच्या माध्यमातून एवढं सांगतो हे तर मी करतोच आहे. परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या पद्मशाच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास शेतमतमाच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टर जमीन शेतकऱ्याच्या नावावर परत केले मागच्या काही महिन्यांनी. आज धाराशिव शहर सगळं क्लास 4 होतं. त्याचा क्लास 4 झाला आणि विनामूल्य केला तो जवळजवळ. कमी 25% 50% जवळ 5% बेसिक केलं 4%. म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे बीड आहे या सगळ्या जिल्ह्याच्या लोकांचं काम केलं. म्हणजे तेव्हा आपली भूमिका असे सकारात्मक आहे. पण कसं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताय तर आम्ही सुद्धा ती भूमिका आमची आपल्या दृष्टीने आपण असायला प्रश्न आपण केला आहे त्याची जागा आम्हालाही शकतो. म्हणून तर आम्ही कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून आम्ही दाखल राहिलो. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं त्याच्यात कोणी आडवा आला तर टिकवण्याची जबाबदारी सरकारने लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य मान्य. आता पुरावा आहे का हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला
मान्य आहे का बाबा? तासभरात ते आपल्याला जे आर द्यायले. दुसरा मुद्दा ऐका आता. दुसरा मुद्दा थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या. सगळ्या मागण्या ऐका. बावचळ करू. काय म्हणणार तो? काय काय चौकशी? तू काय बदल झालेला आहे का? काय तुला आरक्षणात देणं घेणे? काय चौकशी करतो? ईडी लागली काय माग? आणि मग आता काय म्हणत? तू का सड डोक्याचं आहे का? काय आहे का? तुला जे आर कळत का? जे आर कोण आणलं हे कोण? तुला जे आर कळत का? क्रमांक 1 हैदराबादचं गॅजेटियरचे लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायला. माया पुढे सगळे अभ्यासक येतात. त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1 2 सातारा संस्थांचे पण जी आर काढायले. फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरेच किचकट संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतात. त्याची विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी. नसता मग राजाचं आपलं भांडण होणार होतं. मावळ येत नाही. मावळ्यांना भांडायचं. कोण भांडायचं? अरे त्यांना बाबाराजे म्हणते लय आमचं जुनं. आपण तुम्हाला दादू म्हणते. दादू हे असं असतं. ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब. राजेसाहेब चुकत नाही ना काही? असं असं तर नाही. मग मला शिवराज साहेब म्हणाल. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबा राजेसाहेब म्हणते. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला. दुसरं काय? ती पण गॅजेटची 1 महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय. केसेस मागे घ्यायला लागले. त्याचा पण जी आर काढायले ना. त्याचा पण जी आर काढायले. हा पहिले ते जे सुद्धा आपल्याला ते आता जी आर काढायले. प्रत्येकाचा जी आर काढा. एक सगळ्याचा जी आर जमन ना? जमन ना? मला वाटतं हे 2 गॅजेटेडचे वेगळे घ्यावं राज्याचे. हा नाही गॅजेटेडचे काय करा वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार? खालच्या याचा 1 काढा. पण सोपं आहे ना विखे साहेब? जाऊ द्या ना राजे विखे साहेब. आपलं सोपं घुसू आपण. कशाला अडचणीत? तुम्हाला नको आम्हाला नको. दोन्ही गॅजेटियरचे वेगळा वेगळा जी आर काढा. 2 ते 2 जी आर घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटियरचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या त्याचा 1 म्हणजे 3 एकूण जी आर काढा. नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको. बारमार समाज फसला ना तुमच्या सांगोर येतो. आमच्या ना 58 लाख नोंदी झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं भराच्या आत सगळं सुविधा लावतो म्हणून सांगितलं. काही राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं पोराव? काय करायचं? 1 तासाने निर्णय घेऊ आपण. जे आर आलं आपण आता हो म्हणायचं. ते जे आरच नाही आणलं म्हणून काय करायचं? पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांचं सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयाचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो.